रस्त्यात चाललेला हा राडा पाहिलात? हा वाद काही प्रवासी आणि बस चालकामधला वाद नाहीये. हा वाद आहे PMPL बस चालक आणि राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकांमधला. दोघांनीही भर रस्त्यातच आपल्या बस थांबवल्या आणि तिथेच हा वाद सुरू केला. या दोन्ही चालकांमध्ये हा वाद का झाला, चालकांनी हा वाद घालताना काय भाषा वापरली, या व्हिडिओतून पाहू. मंडळी, आधी हा व्हिडिओ पहा. पुणे महापालिकेचा कर्मचारी असलेल्या या चालकाची भाषा ऐका. हो, सरकार हे मान्य आहे ना, पण टू व्हीलरला मेला असतं कोण केलं असतं? मग मला पकडलं असतं ना. कसली दाबली माहिती आहे ना? एकमेकांना ओव्हरटेक करताना एकमेकांची बस चुकीच्या पद्धतीनं बाजूला दाबण्याच्या आरोपात हा वाद सुरू झाला. नाशिक हायवेवर 9 फेब्रुवारीला दुपारी ही घटना घडल्याची माहिती आहे. झालं असं की भोसरीमध्ये नाशिक हायवेवरून या दोन्ही बस जात होत्या. यावेळी एकमेकांना ओव्हरटेक करताना चुकीच्या पद्धतीनं गाडी समोर आणल्यानं हा वाद झाल्याचं दिसतंय. पण ही घटना घडल्यानंतर दोन्ही चालकांनी चुकीच्या पद्धतीनं भर हायवेवर गाड्या थांबवल्या आणि तिथंच एकमेकांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. भर हायवेवर हा सगळा राडा सुरू झाला. दोन्ही चालकांनी आपण रस्त्यात हे सगळं करतोय, यामुळे अपघात होऊ शकतो, वाहतूक कोंडी होऊ शकते, याचं जराही भान नव्हतं. विशेष म्हणजे दोन्ही चालकांनी अश्लील शब्दात शिवीगाळही सुरू केली आणि रस्त्यावरच्या सगळ्याच प्रवाशांसमोर हा सगळा प्रकार सुरू झाला. कसली दाबली माहिती आहे ना? पाहिलं, ही आहे महापालिकेत आणि SD महामंडळात काम करणाऱ्या चालकांची भाषा. हे सगळं पाहून शेवटी रस्त्यावरच्या इतर लोकांना आणि प्रवाशांनाच मध्यस्थी करावी लागली. तेव्हा हा वाद मिटला आणि भर रस्त्यात चाललेला राडा थांबला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या भाषेमुळे, रस्त्यात केलेल्या राड्यामुळे लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे गाडीच्या स्टेअरिंगवर बसून अशा पद्धतीनं दुसऱ्या गाडीला अद्दल घडवण्याच्या भानगडीत प्रवाशांचा जीवही हे चालक धोक्यात टाकतायत. त्यामुळे आता संबंधित प्रशासन अशा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.